नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघा पर्ल फूल कसं बनवायचं हे शिकणार आहोत। ते बघा मी काही इयरिंग्स केलेले आहेत पर्ल फूलचे। इथे हेअरपिन केलेले आहेत बघा वेगवेगळ्या डिझाईनचे। मग हे फूल बांधायचं कसं, रॅपिंग कसं करायची, आतले हे कसं बांधायचं हे मी आज व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर चला मग करूया सुरुवात। सुरुवातीला आपण हे 0.3 mm ची रॅपिंग वायर जी असते ती आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची, अंदाज पंचे आपल्याला किती लागणार ह्या ह्याने। बघा ही घेऊया आपण। बघा ह्याच्यात आपण 6 mm चा हा पर्ल आहे, हा घेऊया ऊन। हा ऊन घेतल्यावरती हा जो 0 mm चा आहे हा पर्ल घेऊया। तर बघा आता परत ही तार जी रिटर्न आपल्याला 6 mm पर्ल मध्ये घालायची। बघा झाली। बघा अजून एकदा असे मी तुम्हाला 3 पर्ल होऊन दाखवते। हे ओताना आणि ही तार रिटर्न मागे खेचताना हा पाठीमागचा पर्ल पण धरायचा आहे, म्हणजे पॅक होईल। बघा हे बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये अशी गॅप राहत नाही। अजून एक दाखवते। बघा ही तार सगळं करू, हा गोल राऊंड तयार होईल। बघा आणि यात किती पर्ल ओवलेत हे मी तुम्हाला दाखवेल। याची तार ट्विस्ट करते, मध्येच जोरात ओढायचे। हे बघा गॅप आले, तुम्हाला दाखवते आता। बाकीचे असेच बाकीचे पर्ल असे गोल राऊंड करून घ्यायचे। हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 मोती ओवलेत। हे 6 mm चे आणि हे 0 mm चे। गोल्डन बीड हा 0 mm चा आहे। आता बघा, आता ही जी छोटी तार राहिलेली ही छोटी तार या पुढच्या पर्लमध्ये आपल्याला गुंडाळायची। ही ट्विस्ट करून घ्या, याला अशी टाईट अशी 2-3 वेळा बांधून घ्या। हे बघा राहिलेली तार आहे ती आपण कट करून टाकू। हे बघा आता काय करायचं, हा जो अंगठा आहे आपला हा बरोबर गोलमध्ये आपल्याला दाबून ठेवायचा आहे। हा दाबून ठेवून ही जी मोठी तार आहे ही 2-2 पर्लच्या भोवती टाईट करत जायचं आपल्याला। हे बघा हा झाला। परत हा मोती आणि हा मोती घ्यायचा आहे, मधला अंगठा सोडायचा नाही आहे।
टाईट करत जायचे. तार नाही दिसायला पाहिजे, तेवढं फिनिशिंग सुंदर असं होतं. तार दिसले की फिनिशिंग दिसत नाही. हे बघा बघा, मध्ये गोल असं तयार झालंय. हे बघा, अजून एकदा झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही तार मधून घ्यायची. हे बघा, इकडे मधून घेऊन हा 6 mm चा जो क्रिस्टल आहे बघा, मी रेड कलरचा घेतला आहे. कोणताही घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला ज्या कलरची फुलं बनवायचे ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा, दिसला. आणि बरोबर मध्ये घेऊन त्याच्यासमोरचा जो पर्ल आहे त्याला असा ट्विस्ट करायचा. हे बघा, टाईट करायचं जरा 2 वेळा. झालं, ट्विस्ट केलं, फुल झालंय. आता परत आतून घ्यायचं आहे तार. आणि आतून घेऊन आता ह्याच्या राऊंडमध्ये किती मोती बसतात बघू आपण. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 बघा. आणि अजून एक मणी घेऊ आपण वाटल्यास. 9 बीड्स आहेत. त्याला असं गोल हे करून घेऊ आपण. गोल राऊंड मारू ह्याला. आणि गोल राऊंड मारून या पर्लभोवती गुंडाळायचं आहे आपल्याला. बघा. आणि हा परत टाईट करण्यासाठी हे उचलायचं आणि इथे ट्विस्ट करायचं. बघा, आता इथे पॅक झाला. हा पॅक झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्हीच्या मधून तार काढून इथे आपल्याला पॅक करायचं आहे. हे झालं तुमचं फूल तयार. आता आपल्याला जर रॅपिंग वायर करायची असेल बाजूने तर ती कशी करायची हे दाखवते. ही दुसरी आयडिया, म्हणजे डिझाईन दुसरी तयार होईल, दाखवते तुम्हाला. ही जी तार आहे, ही तार आता आपल्याला हे 3 मण्या घ्यायचे आहेत. बघा, 3 मण्यांभोवती ही आपल्याला रॅप करत जायची. बघा, 1 2 3 हे 3 मणी असं रॅप करत करत पुढे घ्यायचं आहे. मग पुढचा मणी हा सोडायचा आणि मागचा मणी रॅपमध्ये घ्यायचा आणि ह्या मागच्या मध्ये म्हणजे 1 2 3 हा पुढचा मणी सोडायचा, हा मागचा मणी घ्यायचा. डिझाईन पण सुंदर दिसते ती. मग आणि हा 6 mm चा जो पर्ल आहे त्यामध्ये पण घ्यायचा. सॉरी, 3 mm चा. बघा, बघा, गोल राऊंड तयार होतो सुंदर असा. बघा, झालं.
बघा सुंदर असं रॅपिंग दिसतं हे. आणि हे इथे असं पॅक करायचं. इथून मागून वायर घ्यायची बघा. आणि वायर कट करताना वायर ही वरच घ्यायची, आतमध्ये कधी कट करायची नाही ह्या साईडला. कारण की आपण ज्वेलरी जी घालतो ती आतमध्ये ठेवली जरा जरी राहिली तरी ती आपल्याला टोचते, बाहेर येते ती. म्हणून ही इथे पॅक करून इथेच कट करायची. बघा सुंदर असं हे झालं आहे फूल तयार. या तारेची वायरची डिझाईनमुळे अजून त्याला सौंदर्य आलं आहे. खूप सुरेख असं सुबक कसं दिसतंय बघा. असंच काही तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करा मला. आणि पेज आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.